एकाच कुटुंबातील 5 जणांवर अंत्यसंस्कार चालू होते. तेवढ्यात खाली असं सर्वच धक्क्यात डोळ्यांवर विश्वास बसेना झाला. जगात कधीच असं घडलं नसेल असं घडलं. लोक म्हणाले हे झालंच कसं? असं कसं होऊ शकतं? हे होऊच शकत नाही. एवढं भयंकर पहिल्यांदाच असं घडलं असेल. स्मशानभूमीत खोल खड्डे खोदलेले होते. मातीचे ढीग बाजूला पडलेले होते. प्रत्येक ढिगाऱ्यावर काळजावर दगड ठेवावा तसं दृश्य होतं. वातावरण जड झालं होतं. हवेत शांतता होती, पण ती शांतता भयावह होती. काळजात धडकी भरवणारी होती. कोणी मोठ्याने रडत नव्हतं. काही जण डोळे पुसत होते, तर काही जण जमिनीकडे एकटक पाहत होते. शब्द सगळ्यांच्या गळ्यात अडकले होते. 5 चितांसाठी नाही, तर 5 कबरींसाठी तयारी सुरू होती. तेवढ्यात खाली काहीतरी घडलं. असं काही की उपस्थित प्रत्येक जण हादरून गेला. सर्वच धक्क्यात डोळ्यांवर विश्वास बसेना झाला. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं वाटेल. वेळ जणू गोठली. लोक एकमेकांकडे पाहत होते. कुणी काही बोलायला धजावत नव्हतं. काही जण कुजबुजत होते. असं कधीच घडलं नसेल. हे असं कसं शक्य आहे? जगात पहिल्यांदाच असं घडलं असेल. जगात कधीच असं घडलं नसेल असं वाटायला लावणारा तो क्षण होता. पण या सगळ्या आधी जे घडलं होतं ते ऐकून आजही काळजाचा थरकाप उडतो. काही तासांपूर्वी सगळं अगदी सामान्य होतं. तो एक साधा दिवस होता. एक कुटुंब नेहमीसारखा प्रवास करीत होतं. कुणी पुढच्या प्लॅनबद्दल बोलत होतं. कुणी फोन पाहत होतं. कुणी खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास आयुष्याचा शेवट ठरणार आहे. रस्ता मोकळा होता. गाडी वेगात होती आणि अचानक एक प्रचंड मोठा आवाज झाला. क्षणात सगळं संपलं. 2 गाड्यांची जोरदार टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की काही सेकंदातच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीचे लोळ उठले. धूर दूरवर दिसत होता. आत अडकलेले लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. दरवाजे उघडत नव्हते. मदतीसाठी आरता आवाज येत होते, पण आगीच्या तीव्रतेमुळे कुणीही जवळ जाऊ शकत नव्हतं. तो काही क्षण आयुष्यभर विसरता न येणारे होते. त्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक आई, एक वडील आणि त्यांची मुलं. संपूर्ण कुटुंब एका क्षणात नष्ट झालं. मृतदेह घरी आणले गेले. गावात शोककळा पसरली. घरासमोर लोकांची गर्दी होती, पण त्या घरात आता कुणाचाही आवाज नव्हता. कुणी रडत होतं, कुणी गप्प होतं, तर कुणी नुसती मान खाली घालून बसलं होतं. एकाच वेळी 5 अंत्ययात्रा निघाल्या. एकाच वेळी 5 अर्थी उचलल्या गेल्या आणि एकाच ठिकाणी 5 जणांना माती देण्याची वेळ आली. स्मशानभूमीत 5 कबरी एकामागोमाग एक तयार होत होत्या. प्रत्येक मातीचा ढिगारा जणू एखादं आयुष्य, एखादं स्वप्न, एखादं कुटुंब गाळत होता. आणि तेवढ्यात अंत्यसंस्कार चालू असतानाच एक तरुण अचानक जोरजोरात रडू लागला. त्याचा आक्रोश सगळ्यांच्या काळजाला चिरणारा होता. तो थरथरत उभा होता. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि अचानक तो खाली कोसळला. क्षणात लोक धावत आले. पाणी शिंपडलं. नावं पुकारली. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. स्मशानभूमीत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. जिथे आधीच 5 मृत्यूंचं ओझं होतं, दुःख होतं, तिथे आता आणखी एक धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे स्तब्ध झाले. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या धक्क्याने, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 5 जणांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने स्मशानभूमीत आणखी एक जीव गेला. जिथे शोक थांबायला हवा होता, तिथे दुःख आणखी गडद झालं. म्हणूनच लोक म्हणत होते, हे झालंच कसं? एवढं भयंकर कधीच पाहिलं नव्हतं. एक अपघात, एक कुटुंब संपलं आणि अंत्यसंस्काराच्या वेळी आणखी एक मृत्यू. जगात कधीच असं घडलं नसेल असं वाटायला लावणारी, ही हादरून टाकणारी पण सत्य घटना आहे.